तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 8 मल्टिपल्स अँड फॅक्टर्स. त्यातला काय बनवणार आपण? पार्ट 1 आपला ऑलरेडी दिवाळीच्या आधी झालेला आहे आणि पार्ट 2 आपण आता दिवाळीनंतर सुरू केलेला आहे. त्यातला फर्स्ट चॅप्टर समजा आपला. ठीक आहे. तर काय प्रॉब्लेम सेट नंबर 32 मध्ये काय म्हटलं आपल्याला? तर राईट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फर्स्ट फॅक्टर म्हणजे काय तर आपल्याला बघायचं. ठीक आहे. आता आपल्या इथे 8 हा नंबर दिलेला आहे. ठीक आहे. 8 इज एक्झॅक्टली डिवाइडेड बाय म्हणजे काय सांगायचं आपल्याला? तर 8 हा नंबर कोणकोणत्या टेबल्समध्ये येतो, बस हेच आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 8 हा 1च्या टेबलमध्ये येतो. ठीक आहे. परत 8 हा 2च्या टेबलमध्ये येतो. 2 4 8. 3च्या टेबलमध्ये येत नाही. ठीक आहे. 4च्या टेबलमध्ये येतो. 4 2 8. ठीक आहे. आणि लास्टली हा 8च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे कोणकोणत्या याच्यात येतात तर आपला 1 2 4 आणि 8 असे आपले किती नंबर्स आहेत? आपले 4 नंबर्स आहेत ज्याचा आपला हा 8 हा नंबर येतो. म्हणून आपण लिहिला आहे 8 इज एक्झॅक्टली डिवायडेड बाय कोणकोणते नंबर्स आहे? 1 2 4 आणि 8. ठीक आहे. या सर्व नंबरनी तो डिवाइड होतो. सो 1 2 4 8 इज अ फॅक्टर्स ऑफ असं म्हटलं तरी चालतं. सेकंड नंबर आपला आहे 5 दिलेला. ठीक आहे. बघा 5 कोणकोणत्या टेबलमध्ये येतो आपला? तर 1च्या टेबलमध्ये येतो. 2च्या येत नाही. 3च्या येत नाही. डायरेक्टली येतो आपला 5च्या टेबलमध्ये. म्हणजे 5 इज एक्झॅक्टली डिवायडेड बाय 1 अँड 5. 1 आणि 5 हे काय झालं फक्त तर 5चे फॅक्टर झाले. ठीक आहे. थर्ड नंबर आपला 14 दिलेला आहे. 14 कोणकोणत्या टेबलमध्ये येते हे आपल्या इथे सांगायचं आहे. 1च्या टेबलमध्ये सर्व नंबर कंपल्सरी आहेत तर 1 हा आपला कंपल्सरी राहणार इथे. 2च्या टेबलमध्ये येतो. 2 7 14. ठीक आहे. 3च्या टेबलमध्ये येत नाही आपला. ठीक आहे. 4च्या येत नाही. 5च्या येत नाही. 6च्या येत नाही. डायरेक्टली येतो आपला 7च्या टेबलमध्ये आणि नंतर येतो डायरेक्टली 14च्या टेबलमध्ये. 14 1 14. 7 2 14. 2 7 14 आणि 1च्या टेबल. म्हणजे काय काय फॅक्टर्स आहेत आपले? तर 14 इज एक्झॅक्टली डिवायडेड बाय 1 2 7 आणि 14. म्हणजे हे काय झाले? 1 2 7 आणि 14 इज अ फॅक्टर ऑफ 14. क्लिअर आहे. फोर्थ नंबर आहे आपला 10. 10 कोणकोणत्या टेबलमध्ये येतो बघूया. 1च्या टेबलमध्ये येतो. 2च्या टेबलमध्ये येतो. 2 5 10. 3च्या टेबलमध्ये येत नाही. 4च्या टेबलमध्ये येत नाही. 5 2 10 येतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक्झॅक्टली येतो आपला 10च्या टेबलमध्ये. 10 10चा. ठीक आहे. 10च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे आपले कोणकोणते फॅक्टर होतील तर इथे 1 2 5 आणि 10 हे काय झालं तर आपले फॅक्टर्स होतील आणि डिव्हिजिबल असतील. ठीक आहे. फिफ्थ नंबर आपला 7 दिलेला आहे. तर 7 हा फक्त कोणत्या टेबलमध्ये येतो तर आपला 1च्या आणि 7च्या टेबलमध्ये. असे त्याचे 2च फॅक्टर्स पडतात. ठीक आहे. 6 22 नंबर दिलेला आपल्याला. 22 कोणकोणत्या टेबलमध्ये? 1च्या टेबलमध्ये येणारच आहे. त्याच्यानंतर 2च्या टेबलमध्ये येते. 2 11 परत 11च्या टेबलमध्ये येतो. 11 2 एक्झॅक्टली आणि लास्टला येतो आपला 22च्या टेबलमध्ये. म्हणजे असे त्याचे किती फॅक्टर पडतात? 1 2 3 आणि 4. कोणकोणते तर 1 2 11 आणि 22 हे त्याचे काय जातं डिव्हिजिबलसुद्धा आहेत आणि फॅक्टरसुद्धा झाले आहेत. त्याच्यानंतर आपला नंबर आहे इथे 25. 25 कोणकोणत्या टेबलमध्ये येते? 1च्या येतो. 2च्या येत नाही. 3च्या सुद्धा येत नाही. 4च्या पण येत नाही. डायरेक्टली येतो 5च्या टेबलमध्ये आणि 25च्या टेबलमध्ये. म्हणजे असे त्याचे किती फॅक्टर असेल तर आपले 3 फॅक्टर झालेले आहे. ठीक आहे. नंतर आपला 32. 32 कोणकोणत्या टेबलमध्ये येतो बघूया. 1च्या टेबलमध्ये कंपल्सरी आहे. ओके. 2च्या पण येतो. त्याच्यानंतर 4च्या येतो. 8 4 ठीक आहे. त्याच्यानंतर येतो आपला डायरेक्टली येतो 8च्या टेबलमध्ये. बघा 32 कोणकोणत्या टेबलमध्ये येतो आपण बघून घेऊया. 1च्या टेबलमध्ये येतो. 2च्या टेबलमध्ये येतो. 4च्या येतो. 8च्या येतो. त्याच्यानंतर येतो आपला 16च्या टेबलमध्ये आणि लास्टला येतो 32च्या टेबलमध्ये. म्हणजे किती फॅक्टर झाले तर याचे 1 आहे. 2 3 8 16 आणि 32 हे काय झालं त्याचं फॅक्टर झालं लास्टला. लास्ट नंबर आपला 33. 33चे कोणकोणते फॅक्टर होतील तर 1च्या टेबलमध्ये येणारच आहे. 3च्या येणार आहे. 11च्या आणि लास्टला येणार आपला 33च्या टेबलमध्ये. ठीक आहे. हे झालं त्याचे